ड्रेनमध्ये. ओके सर. सर तुम्हाला पिण्याचे पाणी गावातच मिळते का? हा, आमच्याकडे बहुतेक आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाईपलाईन म्हणजे आम्ही जलपुरवठा केलेला आहे. विहिरीवरून आम्ही पाईपलाईन घेतली, डिस्ट्रिक्ट म्हणजे नळ कनेक्शन प्रत्येकाला देऊन गावापर्यंत पाणी पोहोचवलं. ओके सर. सर गावामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी लांब जावं लागतं का? पिण्याचं नाही मॅडम, आम्ही पिण्याच्या पाण्याबद्दलच बोलतो ना. पिण्याचं पाणी आम्ही पोहोचवतो घरपर्यंत, नळ दिलेले आहे प्रत्येकाला. ओके सर. सर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता काय असते सर? गुणवत्ता आता आमची म्हणजे पाणी म्हणजे पाणी चांगलं असतं, शुद्ध असतं की वाईट शुद्ध असतं? करून देतो ना आम्ही. आमचे आर्टिफिशियल वगैरे टाकून पाणी शुद्ध करून देतो, ती जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. अच्छा सर. सर गावातील किती टक्के लोकांच्या घरी शौचालय आहेत? तर आता आमच्या गावामध्ये बहुतेक 80 ते 85% शौचालय आहेत. कारण आम्ही निर्मळ ग्राम पुरस्कारासाठी प्रस्ताव पण केलेले आहेत. काही म्हणजे आमच्या गावामध्ये अशी लोक आहेत की आदिवासी लोक आहेत, त्यांना म्हणजे त्याचं महत्व अजून पटलेलं नाही. ओके सर. त्यामुळे काही प्रमाणात राहिलेलं, पण आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके सर. सर गावातील ज्या लोकांच्या घरी शौचालय आहेत ते किती टक्के शौचालय वापरतात? बहुतेक मी जर त्याच्यामधून जेवढे 80-85% झालेले शौचालय त्याच्यामध्ये मधून मी 80% तरी लोक वापर करतात. अच्छा सर. सर महिलांना पुरुषांच्या बरोबरीची वागणूक मिळते का? सध्या तरी मी याच्याबद्दल जास्त काही म्हणजे हे नाही सांगू शकत, कारण तेवढ्या प्रमाणात आमचा जो गाव आहे 12 बलुतेदार गाव समजला जातो, सगळ्या समाजाचे लोक राहतात. अच्छा. त्यामुळं मला असा अनुभव आलेला की अजून पण मिळालं म्हणजे स्त्रिया पुरुषांच्या बरोबर जरा कमीच आहेत. ओके सर. सर पुरुष व स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन मिळतं का? हो, नाही समान वेतन नाही, थोडं डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. आपण पुरुषाला आपण जर पकडलं की 150 रुपये आपण रोजगार देतो, बरोबर, तर स्त्रियांना आपण 125 रुपये देतो. तर हा फरक का केला जातो सर? काय कारण आहे याच्या मागे? याच्या मागे कारण असं आहे की आमच्याकडे मेहनतीची कामं आहेत. आपण शेताचं जर काम बघितलं तर समजा नांगर हाकलायचं काम आहे तर स्त्रिया करू शकत नाही. अच्छा. बरोबर करतील. म्हणून ते जे मेहनतीचं काम आहे ते आपण पुरुषांना सांगतो आणि स्त्रियांना असं काम सांगत नाही. जे त्यांना होण्यासारखं काम आहे तेच आपण सांगतो, करतो. आणि काय थोडं काम असतं स्त्रिया करत असतात. ओके सर. आमच्याकडे स्त्रिया म्हणजे असं मेहनती काम पण करतात. ओके सर. सर अनुसूचित जाती व जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हा, आमच्याकडं तशी आता समान वागणूक भेटत चाललेली आहे. आमच्याकडे कसं माहितीये का, आमचा जो तालुका आहे जो म्हणजे आदिवासी तालुका गणला गेलेला आहे. अच्छा. आदिवासी तालुका म्हणजे जे बहुतेक जे आहे सरपंच जे आहे ते आदिवासी आहेत. म्हणजे प्रत्येक जे आहे काय बोलतो आपण ते रिझर्वेशन, तर रिझर्वेशन मध्ये आपण आदिवासींना चांगलं प्राधान्य आहे. त्यामुळे आता इतर समाजाबरोबर आदिवासी समाज पण इतर समाजाच्या बरोबर आहे. सर 18 ते 30 या वयामधील युवकांना काही समस्या आहेत का? काय 18 ते 30 या वयामधील युवकांना म्हणजे तरुण व्यक्तीला काही समस्या आहेत का? काय समजलं नाही मॅडम. ऍक्च्युली सर 18 ते 30 हे एक वयोगट आहे. बरोबर. त्या वयोगटातील युवकांना काही समस्या येतात का सर? हो, ते मला मॅडम आहे ना हा प्रश्नच बरोबर समजलेला नाही. एक मिनिट मी परत समजवते. 18 ते 30 हे एक वय असते सर. बरोबर. त्या वयामधल्या लोकांना आपण युवक म्हणतो, बरोबर? बरोबर. युवक किंवा तरुण, बरोबर. तर त्या वयामधील काही युवक आहेत
हा, तर बरोबर. त्यांना काही समस्या येतात का किंवा कुठल्या समस्या त्यांना भेडसावतात सर? बरोबर, म्हणजे युवकांच्या समस्या साधारण. हा. तर याच्या युवकांच्या समस्या अशा आहेत मॅडम की युवकांच्या समस्या जर बघितल्या आपण तर रोजगार हम्म. आणि सुशिक्षित बेकार भरपूर आहेत आमच्याकडे आणि जी मेहनतीची कामं आहेत ती हे तरुण करायला बघत नाही. आता ते शेतीची कामं आहेत, मेहनतीची कामं आहेत, ती कामं करायला करत नाहीत. सुशिक्षित माणसंही अशी मेहनतीची कामं करायला जरा कमीपणा वाटतो त्यांना. ओके तर सर. आणि हे कसं आहे नोकरी आणि हे आमच्याकडे तुम्हाला सांगितलं मी की इंडस्ट्री एरिया नसल्यामुळे अशी कामं वगैरे भेटत नाही मुलांसाठी. म्हणून युवक आहेत ते युवक सुद्धा स्थलांतरित होतात ओके सर. रोजगारानिमित्त. ओके सर. सर गावातील किती टक्के पुरुषांना दारूचं व्यसन आहे सर? आमच्याकडे खूप कमी प्रमाणात आहे, कारण आम्ही बऱ्याचशा प्रमाणात आम्ही दारूबंदी वगैरे झालेली आहे आमच्याकडे. त्यामुळं म्हणजे प्रमाण कमी आहे. ओके सर. त्याचं प्रमाण कमी आहे माझ्या मते. सर प्रत्येक दिवशी पुरुष दारू पिण्यासाठी किती पैसे खर्च करतो? आता मॅडम कसं माहितीये का, मी जर थोडासा अंदाज बांधला तर साधारण 30-40 रुपये रोजचे खर्च करत असेल. अच्छा. सरासरी आपण पकडलं तर. हा. सर गावातील किती टक्के लोक तंबाखू खातात? तंबाखूचं प्रमाण पण कमी आहे आमच्याकडे. साधारण तरी पण पकडा आपण 40-45% पकडा तंबाखूचं प्रमाण. आता वयस्कर माणसांचं प्रमाण पकडून आपण जर पकडलं तर 40-45% आहे. अच्छा. तर प्रत्येक दिवशी सर ही लोक तंबाखूवरती किती पैसे खर्च करतात? तंबाखूवरती खर्च साधारण अंदाजे आपण काढला तर 5,000 रुपये दिवसाचे असतील. अच्छा. सर गावातील महिला दारू पितात का किंवा तंबाखू खातात का? तंबाखूचं प्रमाण आहे पण दारू नाही पित. अच्छा. सर तुमच्या गावामध्ये बँक आहे का? बँक नाही. आमच्या बँक 7-8 किलोमीटरवर आहे. TDC बँक आणि महाराष्ट्र बँक, ठाणे ग्रामीण मध्यवर्ती बँक आहे आणि एक महाराष्ट्र बँक आहे. अच्छा. सर तुमच्या गावामध्ये किती बचत गट किंवा महिला मंडळ आहेत? साधारण 22 बचत गट आहेत. सर पुरुष पैशांची बचत करतात का? आहेत, काही प्रमाणात बचत चालू आहे. अच्छा. तर ते कसे बचत करतात पैशांची? काही आता आमचे मंडळ पण आहेत, मंडळ आणि संस्था वगैरे आहेत, त्यानुसार चालू आहे बचत त्यांची काही प्रमाणात. अच्छा. आणि महिला पैशांची बचत कशी करतात? महिला आता साधारण आमचे 22 बचत गट आहेत. ते पण त्या मार्फत काय बचत चालू आहे त्यांची आणि त्या मार्फत रोजगार पण करतात, काय पापड मिरगुडी वगैरे असे काही व्यवस्था चालू आहे. ओके. सर गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठीचा रस्ता चांगला आहे का? हा, रस्ता चांगला आहे आमच्याकडे. आमचं जो गाव आहे ते केंद्र आहे ना, त्यामुळे आमच्या केंद्रापासून आमचं जो मेन गाव आहे किनवली म्हणून परत रस्ता चांगला आहे. अच्छा. गावाच्या आतमध्ये रस्ते चांगले आहेत का सर? हो, एकदम चांगले. आम्ही सिमेंट, जिथे छोटे रस्ते ते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवले, काय मोठे रस्ते ते आम्ही चांगले रस्ते बनवले. ओके सर. सर गावामध्ये सर्व लोकांकडे वीज आहे का? हो, वीज आहे. ज्यांना वीज नव्हती आता जे आधी जरा अंतरावर होते त्यांना आम्ही आता काही दिवसापूर्वीच पोल वगैरे टाकून आणि आदिवासी जे लोक होते त्यांना BPLचे कनेक्शन देऊन त्याचे वीज पुरवठा चालू केले. सर गावामध्ये भारनियमनाचं काय वेळापत्रक आहे तुमच्या गावात? भारनियमन मॅडम आमच्याकडे साधारण 4 ते 5 तास भारनियमन आहे, म्हणजे जाते 4-5. अच्छा. सर गावातील किती टक्के लोक मोबाईल फोन्स वापरतात? तसं बघितलं तर मॅडम 60 ते 17% लोक मोबाईलवर आहेत. आणि किती टक्के सर लोक वर्तमानपत्रक वाचतात? वाचण्याचं जे प्रमाण आहे ते साधारण 50% असेल. अच्छा. आणि आम्ही वाचनालय ओपन केलेलं आहे.
2 वाचनालय आणि ते काही पक्षांनी ओपन करून दिलेले वाचनालय. 2 ठिकाणी वाचनालय, त्या ठिकाणी आता प्रमाण वाढत चाललंय वाचनाचं. ओके सर. त्या अगोदर वाचनाचं प्रमाण कमी होतं पण आता वाढलेलं प्रमाण. सर गावातील किती लोकांकडे संगणक व इंटरनेटची सुविधा आहे? संगणकचं प्रमाण कमी आहे. संगणक 5-6 लोकांकडे आहेत आणि इंटरनेटचं प्रमाण नाहीच आहे असं पकडलं तर चालेल. कारण आमचे जे संगणकचे जे प्रमाण असतो बरोबर ते आमच्या मधले जे स्थलांतरित काही नोकरी संदर्भात स्थलांतरित झाले त्यांच्याकडे संगणक होते पण ते बाहेर राहतात. असे 20-25 आहेत लोक ज्यांचे जे स्थलांतरित झाले. ओके सर. सर पंचायती राजाचा गावातील लोकांना कसा फायदा होत आहे? पंचायत राजचा फायदा असा होत आहे की त्याच्यामधून येणार आता ह्या वर्षी तर 13 वित्त आयोग आता चालू झालेला आहे एक माहितीनुसार. तर त्याच्यामध्ये येणार जो निधी म्हणजे पंचायत राजमधून जो येणारा निधी तो डायरेक्ट 70% निधी आता ग्रामपंचायत वर्ग होतोय. आणि जो त्याचा पंचायत राजमध्ये अजून एक फायदा असा आहे की त्याच्यामध्ये आमचा जो तालुका आहे तो आदिवासी तालुका गणला गेलेला आहे. त्यामुळे आदिवासींना जर प्राधान्य आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशन वगैरे. अच्छा सर, आम्हाला गावामधील सरपंचाला एक उत्तम सरपंच म्हणून एक अवॉर्ड द्यायचा आहे सर. तर तुम्हाला काय वाटतं की एखाद्या सरपंचाला अवॉर्ड देण्यासाठी त्याच्या अंगी काय गुण असले पाहिजे? नाही पण तुम्हाला काय वाटतं एखाद्या सरपंचाला अवॉर्ड देण्यासाठी त्याच्यात काय पात्रता असली पाहिजे? तर मला मॅडम असं वाटतं की तुम्ही आता माझी जी इंटरव्ह्यू घेतली त्याच्यामुळे तुम्हाला कितपत मी योग्य वाटलो त्याच्यावर आहे तुमचं की तुम्ही विचारलेले प्रश्न मी किती प्रश्नांचं उत्तर देऊ शकलो त्याच्यानुसार तुम्ही अजून सरपंच इंटरव्ह्यू घेऊ शकता आणि हे करू